नमस्कार मंडळी, मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण चाललो आहे पायगोडाला. माझ्यासोबत आहे कुणाल. आणि बघू शकता कुणाल. आणि आपण आता चाललो आहे बाईकने. तर आता आपण थांबलोय. हो, 4 कांड्या पेट्रोल आपण भरला. आपली राईड सुरू होते आणि रायडर आहे कुणाल. तर आता आपण येऊन पोचलोय गोराईच्या इथे. तर आता आपण बाईक घेऊन जाणार आहे पलीकडे, म्हणजे पॅगोड्याच्या इथे. तर बघू शकता तुम्ही, ती बोट पण चालू झाली आहे आणि आपली पण बोट चालू झाली आहे आता. तर त्या बोट मध्ये फक्त माणसं आहे आणि या बोट मध्ये गाड्या घेऊन जाऊ शकतो आपण. आणि तिकडे बघू शकता तो आहे पॅगोडा, गोल्डन कलरचा. आता आपण गाडी बाहेर काढतो. नदी क्रॉस करून आलोय आता. तर आम्ही आलो बोरवली ते गोराई. तर तिकीट आहे 13 रुपये एकाची. तर 13×2 = 26 झाले. आणि 2-2 रुपये 4 असे एकाचे 30 रुपये घेतले. आणि बाईकचे 10 रुपये. आणि बोटीमध्ये ते बोटीचे 10 रुपये, बोटीमध्ये 10 रुपये घेतले. असे 30 रुपये झाले सिंगल तिकीट. आता तुम्ही व्ह्यू बघा. याचा टायमिंग बघू शकता तुम्ही, सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आहे. आणि एंट्री फ्री आहे. आणि हा बघू शकता गेट आहे. याला कमान म्हणतात. आणि यावरती हे जे कोरलेलं आहे या जातक कथा त्या आहेत. त्याच्यावरती पुढे जाऊ. तर आपण मागे गाडी पार्क केली आणि आता आपण इथून चालत जाणार आहे, बरोबर. 5 मिनिटाचं वॉकिंग आहे बोलतोय. पण आम्ही एकदा आलो ते त्या साईडने आलो, गाडीने फर्स्ट टाइम आलो. त्या साईडने आला तर फ्री मध्ये, त्या साईडने आला तर फ्री मध्ये. लांब आहे, परत लांब. वॉकिंग करत आपण चाललो आतमध्ये. तर आपण पॅगोड्याच्या इथे पोहोचलेलं आहे, बघू शकतो तुम्ही. हा बघू शकता, इथे मॅप आहे. त्या मॅप नुसार हे सर्व बघू शकतो. तर तुम्ही समोर बघता, हा घंटा मिनार बेल टॉवर आहे, हे बघा. तुम्ही हे बघू शकता, हे ध्यान केंद्र. हे तिथे बघू शकता, ते पण घंटा मिनार आहे. तो मागे जो लाकडाचा ठोका दिसतो, त्याने घंटा वाजवली जाते. हे काय इकडे बहुतेक काय ऐकलं ना मला पण.
अच्छा हे आहे आपलं म्युझियम आहे ही Museum. आर्ट गॅलरी आर्ट गॅलरी बघू शकता तुम्ही हत्ती ते खालती दाखवलेलं बघ. हत्ती आणि ते सोलरचा प्लांट पण त्यांनी केलेला आहे. म्यानमार ही समोर जी वास्तू आहे तेही ध्यानच करतात आणि हे जे मुख्य पगोडा जे आहे इथे पण ध्यान करतात. तर हा, इथे आपण जाऊ शकतो. आपल्याला जर करायचं असेल ध्यान तर तिथे दाखवतात स्टेप बाय स्टेप कसं विपश्यना विपश्यना ध्यान कसं केलं जातं हे त्याचं प्रॅक्टिकल तिथे दाखवतात करून म्हणजे कसं करायचं स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतात. तुम्ही ते बघू शकता तिथे ते आहे धम्मचक्र आणि तिथे आकाश देवी आकाश दैवत आहे. आणि आता आपण चाललो आतमध्ये ध्यान करायला. थोडं ध्यान करायला बसतो 10 मिनिटं. तर हे बघताय तुम्ही समोर हे आहे धम्मचक्र. तर आम्ही इथे बघू शकता तर आम्ही 10 मिनिटं मेडिटेशन केलं. खूप छान वाटलं. तुला कसं वाटलं मेडिटेट करून? तर आता आपण बाहेर बाहेर पडलोय. इथे बघू शकता तुम्ही बुद्धांची मूर्ती आहे. इथे फुल प्लाझा आहे तर तुम्हाला भूक वगैरे लागली असेल तर तिथे तुम्ही स्नॅक्स करू शकता. हा त्याग ध्यान त्याग ध्यान ज्ञान निर्वाण. पहिली स्टेज आहे त्याग, दुसरी स्टेज आहे ध्यान, तिसरी ज्ञान ज्ञान आणि तिसरी निर्वाण. स्टार ह्या 4 स्टेज आहेत. आर्ट गॅलरी मध्ये ओके आता आम्ही फूड प्लाझा मध्ये दुपारचा लंच टाइम झाला तर आता आम्ही ट्राय करतोय वडा उसळपाव आणि ट्राय करतोय मिसळपाव. तर मंडळी या जेवायला. तर टेस्ट कशी आहे सांग तू ना. रात्रीच ना तरी पण या जेवायला. तर थोडी आम्ही पेट पूजा केली. मी मागवलेला होता वडा उसळ आणि पुण्याने मागवलेला होता मिसळपाव. तर एव्हरेज होती प्राइस 70 आणि 65 रुपये. तर छान होता. हे बघा तिथे बघू शकता एक लहान मुलगी बेल वाजवते. आणि हे बघू शकता तुम्ही हे सुवेनियर शॉप आहे. जे छोटे छोटे स्टॅच्यू आणि आहेत ते तुम्ही घेऊ शकता. पागोण्याशी रिलेटेड वस्तू. तर आता आपण चाललोय चित्र प्रदर्शन बघायला. पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर आम्ही आता चित्र प्रदर्शन आर्ट गॅलरी बघून आलो. तर आतमध्ये शूट अलाउड नव्हता. तर तिथे गौतम बुद्धांच्या संपूर्ण प्रवास त्यांच्या जीवनावरती चित्र काढलेली आहेत. 152 का 54 चित्र आहेत. त्याच्यामधली 54 आम्हाला बघायला मिळाली. बाकीचे पेंटिंग रिपेअर नाही केले. तर आतमध्ये तुम्हाला सर्व बघायला मिळेल. आतमध्ये शूट अलाउड नाही तर तुम्ही तिथे आतमध्ये जाऊन बघू शकता. सर आम्ही आता आहे घंटा मिनटच्या इथे आणि ते बघू शकता तुम्हाला घंटा वाजवत तर त्याच्या व्हायब्रेशन येतं. तर आता मी जाते.
तर मंडळी तुम्ही बघू शकता माझ्या मागे ग्लोबल विपासना सेंटर, हे पॅगोडा, त्याला पॅगोडा बोलतात, हे गौराईमध्ये आहे. तर आम्ही इथे सकाळी आलो होतो आणि हा भव्य असा तुम्ही मागे स्तूप बघू शकता. तर तिथे मेडिटेशन केलं जातं. तर तिथे आम्ही सकाळी मेडिटेशन केलं. आणि तुम्ही माझ्या मागच्या दोन्ही बाजूला बघतायत त्या दोन्ही घंटा मिनार आहेत. तर गौतम बुद्धांनी जो ध्यानाचा मार्ग शोधला त्याबद्दलची थोडक्यात माहिती आपल्याला त्या व्हिडिओ हॉलमध्ये बघायला मिळते. तर पॅगोडाला येऊन खूप छान असा अनुभव मिळाला. खूप छान वाटलं इथे येऊन. तर तुम्ही पण इथे येऊन एकदा अनुभव घ्या. आता हा व्लॉग आपण इथेच एंड करतो. तर आपण भेटू पुढच्या एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.